तर सगळ्यात पहिले आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं कोमट गरम पाणी करू. त्यात 15 मिनिटं मस्तपैकी त्याला म्हणजे पाणी खिसून घेऊया, सोक करून घेऊया. मग नंतर आपण त्याला थंड करून घेऊया आणि मग थंड करून झाल्यानंतर आपण सोयाबीनला मस्तपैकी हाताने म्हणजे असं दाबून जेवढं तेवढं पाणी काढून टाकायचं, त्याला पूर्णपणे जेवढं जमेल तेवढं पाणी पूर्ण हाताने दाबून दाबून काढून घ्यायचं आधी. तर हे बघा मी काढून राहिली तसं सेम तसंच पुन्हा म्हणजे जेवढं जमेल तेवढं असं काय थोडंफार पाणी उरलं तरी चालेल, काही इश्यू नाही थोडंफार पाणी उरलं तर. पण जेवढं तेवढं पूर्णपणे स्क्वीज करून काढून घ्यायचं सोयाबीन आपलं. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे आधी बघून घ्या मी कशी करते. ओके चला, मी सोयाबीन सगळं काढून घेतलंय, पूर्णपणे स्क्वीज करून काढून घेतलंय सोयाबीन. आता आपण करूया पुढे स्टेप. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये भरून घेऊया. तर आपण मिक्सरमध्ये आपल्याकडे जेवढं घालील तेवढं थोडं थोडं करून टाकूया त्याचा खिमा करायसाठी. तर आता मी मिक्सरमध्ये टाकून घेतले. आता आपण याला मिक्सर मारून घेऊया आणि मस्त याचा खिमा करून घेऊया. ओके, ठीक आहे, आपण याचा आता खिमा करून घेतोय बघा. तसं एकदम मस्त वेगळी मऊ मवीत खिमा झाला आहे आपल्या सोयाबीनचा. दिसतंय ना, एकदम मऊ मवीत खिमा तयार आहे आपला. आणि आता आपण याच्यासाठी घेऊया, मी 200 ग्राम सोयाबीन घेतलंय, तुमच्या हिशोबाने घ्या. तुमच्या हिशोबाने घ्या. मी तर 3 टमॅटो घेतले, 3 कांदे घेतले, मोठे कांदे घेतले, मिडियम साईज कांदे आणि 3 टमॅटो. असं दोन्हीला मस्त एकदम बारीक चॉप करून घेऊया आपण. मस्त कट एकदम बारीक चॉप करून घेऊया. हे बघा मी तर थक गई. 3 टमॅटो, 3 कांदे मस्त बारीक चॉप करता होय माझा नवरोबा माझी खूप हेल्प करतो. बघा गाईस, मस्त कांदे कापून घेऊन राहिलाय. मग मस्त 3 बारीक मिरच्या चिरून घेतल्या, जेवढं तुम्हाला तिखट प्रमाण पाहिजे त्या हिशोबाने. ठीक आहे, मी 3 मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या तिखट चवी अनुसार घ्या. गरम मसाला घ्या, चिकन मसाला घ्या, कोथिंबीर घ्या, कढीपत्ता घ्या, जे पाहिजे ते फेकून मारा की मस्त तुमची खिमा सोयाबीन मसाला व्हायला पाहिजे. मस्त एवढं लक्षात ठेवा. तर आता तेल मी गरम केलंय, त्याच्यामध्ये फेकलंय, आता कढीपत्ता फेकून मारलाय. मग आता कढीपत्ता टाकल्यावर मिरचीला पण टाकून तर फ्राय मारणार आहे. मग आता हे पूर्णपणे मस्तपैकी फ्राय होऊन देऊ आपण. आणि आता बाहेर कांदा फेकून मारायची. तर यामध्ये कांदा पण फेकून मारला. हो, मी तो थक गई. आता मस्त कांद्याला पण मस्त फ्राय होऊ द्या. आता आपण हे तिघांना मस्त परपर 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 परत फ्राय मारूया. हो गाईस, ठीक आहे, आपण ह्याला मस्तपैकी परतूया म्हणजे मस्तपैकी फ्राय मारूया. मस्त जेवढं तेवढं मस्त लाईट गोल्डन होईपर्यंत मस्त जेवढं तेवढं मस्त भाजून घेऊया, फ्राय मारूया. तर असं ते 2 टाइम झालं माझ्याकडून व्हिडिओ. सॉरी गाईस, मी नवीन आहे, मला एडिटिंग येत नाही, मी शिकू राहिले. सॉरी सॉरी. ओके, आता मी कांदा झालाच आपला टाकून फ्राय मारू राहिलंय. कांदा आपलं होऊ द्या, मस्त फ्राय होऊ द्या कांद्याला. किसी ऐसी निगाह मैंने तो किया कोई, ऐसी निगाह मैंने तो किया कोई कोई. हाय भगवान. ठीक आहे, आपलं मस्तपैकी फ्राय मारून होऊ द्या. मस्त परतून झालं, फ्राय करून झालं. आता आपण मसाल्याची तयारी करून घे. तर हे मस्तपैकी फ्राय झाला आहे. त्याच्यात आपण थोडस 1 चम्मच जिरा टाकूया. तुम्ही तुमच्या चवानुसार टाका. आणि चम्मच थोडा अर्धा चम्मच पण होतं माझ्याकडे, थोडंच उरलं होतं पण मी परतून टाकलं पूर्ण. फ्राय झाल्यानंतर मी कसं, मला ना बडीशोप आवडतं थोडस, म्हणजे मस्त चवचवीत लागतं. तर म्हणून मी थोडंसं टाकते बडीशोप. मी टाकलं थोडासा बडीशोप त्याच्यामध्ये. तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर तुम्ही स्किप करू शकता, काही इश्यू नाही. ज्याला जसं आवडतं त्याप्रमाणे म्हणून खावा, नक्की टाकलं तरी मस्त लागतं. पण तुम्ही तुमच्या जीवनात ट्राय करा. तर त्याला आपण परत परतूया. मस्त फ्राय झाला आहे आपला कांदा, सगळं काही कांदा मिरची. आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकूया, कढीपत्ता झालाय, कांदा झालाय, जिरा झालाय, सोप झालाय. हा, थकली मी परत. ठीक आहे, ते आता सगळं आपण चांगलंच परतूया, म्हणजे मस्त पैकी ना फ्राय मारून घेऊया.
तर ते फ्राय होत असताना आता आपण मसाले टाकायची तयारी करूया त्याच्यामध्ये. ओके, छान छान. त्याला बाजूला ठेवूया आधी. मग आता आपण घेऊया अर्धा चम्मच हळद. तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे टाका, जेवढी क्वांटिटी तेवढं. आणि मी इथं टाकलंय अर्धा चम्मच मिरची पावडर. मला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकतो. तुम्हाला जास्त पाहिजे राईस तर तुम्ही जास्तही टाकू शकतात, काही इश्यू नाहीये. ज्याला जशी खाऊ आवडते त्यांनी तसं करावा. हो भाऊ. ओके. तर आता आपण टाकले मीठ सवाप्रमाणे. मी इथे टाकले 2 चम्मच, 2.5 चम्मच टाकले मी. तर मी 2 आणि अर्धा चम्मच टाकले. जेवढं आपण क्वांटिटी बनवू त्या हिशोब टाका. आणि मी तुमच्या चवाप्रमाणे टाकायला कोण आहे खारट पाहिजे तुम्ही खारट बनवा, जसं पाहिजे तसं करा. मला खारट नाही पाहिजे, मला एवढं पाहिजे असं बोलले. सर जोक केलं, इग्नोर. ठीक. तर आपण इथं टाकूया एव्हरेज गरम मसाला. आणि आणि गरीब आहे गाईस, सॉरी 5 वाले मसाले टाकते पण मला अंदाज पडतो बरोबर म्हणून. तर मी याच्यामध्ये टाकला एक 5वाला एव्हरेज गरम मसाला. मला एक पॅकेट पण खूप झाली, एवढं मला जास्त पण मसालेदार म्हणजे हाऊ मसालेदारच पाहिजे, पण तरी एक गरम मसाला खूप झाला. बाकी तुम्ही तुमच्या चवानुसार टाका. आणि माहिती टाकले मी एव्हरेज चिकन मसाला. एव्हरेज चिकन मसाला ते पण 5वालाच टाकले मी, ते जास्त नाही. दोन्ही मी 2 पॅकेट टाकले आहे. तुम्ही पहिले पाहिलंच असेल, गरम मसाला टाकले ना, आता चिकन मसाला टाकलाय. और आगे देखने के लिए बने रहिए. ते आता त्याच्यामध्ये टाकले मी अजून एक 5वाला एव्हरेज जिंजर गार्लिक पेस्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकायचं तर नको टाका. पण टाकेल तर अजून मस्त लागेल, सवाशीर लागेल. ठीक आहे, नक्कीच टाकून बघा. तर मी याच्यामध्ये टाकले 5वाले जिंजर गार्लिक पेस्ट. अजीब दास्तां है ये. आता आपण परत परतून घेऊया. अजीब दास्तावाले लोक. आता याला चांगल्यापैकी पूर्णपणे परतून थोडंसं असं शिजल्या आणि ठेवून दे, म्हणजे थोडंसं पकू दे आपले मसाले जे सगळे आपण टाकलेत. तर आता बघा पाणी सोडायला लागले ते. तर आपण आता याच्यामध्ये मी टाकले काश्मीरी लाल मिरची पावडर, जी माझ्या थोडंसं उरलं होतं त्याने त्याचं चव पण येते आणि थोडंसं पण तिखटपणा पण येतो. आणि मेन म्हणजे कलर पण येतो आपला नॅचरल कलर, न ऊपर का कलर. आणि आता याला मी मस्त परत परतूया आणि आता बघा आपलं शिजलं ते. आणि ठीक आहे गाईस, हे तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला थोडंसं खट्टी मिट्टी वाली गोष्ट आवडते, थोडीशी, जास्त नाही, असं एक टेस्ट बघू. तर याच्यामध्ये आपलं इंडियन खजूरची जी चटणी आहे ना, किसानची, ती मस्त लागते गाईस. तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही पाहिजे तर तुम्ही स्किप करा, काही इश्यू नाहीये. समज जसं तुम्हाला आवडतं तसं बनवून खावा नक्कीच. तुम्ही टाकले मला छान लागतं म्हणून, तर तुम्ही पण ट्राय करू शकतो. चांगलंच लागते हा वाईस. काय खुशबू राहिली बाबा, मस्त एकदम छान छान खुशबू, एकदम मसाल्याची खुशबू. काश्मीर मला व्हिडिओ मधून दाखवू शकलं ते काय असं सुगंध मस्त घरामध्ये. हा 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 हा. आता आपण टाकू याच्यामध्ये जे सोयाबीन आपण त्याचे खिमे करून ठेवले ना, कच 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 वाले, ते खिमे आपण पूर्ण टाकू याच्यात. कोणी बोलणार का गाईस की जे सोयाबीन व्हेज खिमा आहे. दादा पण याला मिक्स करून घेऊया. मिक्स 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 मिक्स. हाय, मिक्स कर लीजिए. त्याला चांगल्यापैकी परतून घ्या. त्याला मस्तपैकी मिक्स करा मिक्स करा मिक्स करा मिक्स करा मिक्स करा मिक्स करा. हा. आणि मग आता कोथिंबीर फेकून मारूया आपण. सॉरी, फेकून नाही. फेकून म्हणजे मस्त कोथिंबीर बारीक जे चिरून ठेवलं होतं ते मस्त टाकूया. आणि मग परत आपण मिक्स करूया मिक्स करूया मिक्स करूया मिक्स करूया मिक्स करूया मिक्स करूया. हे खूप. हाय बाई, किती मस्त दिसतंय ना गाईस. नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि इकडे मी झालेली घामावून आणि बघा इकडे ओव्हर शायनिंग मारतोय. इग्नोर मारा मला, इग्नोर, जस्ट इग्नोर मी. ओके बाय, इग्नोर. हा, प्लीज इग्नोर मी. जास्त मला हवं तेवढंच होती ना मी बोलले. काय भाषण देते ऐकू नका या बाईचे. इग्नोर मारायला, खिटायला, बाजूला खिटायला. हा, तुम्ही इकडे फोकस करा. हा हा हा, काही जास्त भारी समसमी आमचा सोयाबीन शीमा मसाला तयार होत आहे. आता ह्याला मस्त आपण स्लो गॅसवरच फक्त 5 मिनिटं
म्हणजे अरे यार बिलकुल गेली परत. अच्छा ठीक आहे, मला लिस्ट करत कोणती नक्की ताजा एकदम मस्त दिसेल एकदम पत्र. परत पत्र बोलतो. अरे मग मध्येच मराठी विसरून जातो मी. आता लिस्ट करत झालंय आता आपलं रेडी असंच करून जरा हा नक्की जायचं. आणि हा रे इकडं ताटामध्ये वाढतोय. किती छान झालं होतं ना तुम्हाला जाईल, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. एकदम सोपं पद्धत आहे आणि जास्त काही भटमारी नाही याच्यामध्ये. तुम्ही चपात्या सोबत पण खाऊ शकता, त्याला नान सोबत पण खाऊ शकतात, पण मी इकडे पाव सोबत खाऊ राहिले तर मी गरीब माणूस आहे. सॉरी गाईस, आय एम वर्ल्ड. तो मैंने पावासोबत खाल्ली आणि काय टेस्ट लागली, जबरदस्त. हा 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 हा, एकदम गरम गरम. बघूनच पाणी यायला लागला असेल तुम्हाला थोडा, तर नक्की ट्राय करा. की सोयाबीन किमा मसाला एक नंबर झाले ते, एक नंबर. आता मी इकडे वाढून झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला टेस्ट करायला देते. पण माझा नवरा टेस्ट करून आता काय डायलॉग मारणार आहे काय माहिती. काहीतरी बोलणार नक्कीच, एवढं तर मला गॅरंटी आहे. अरे यार काय. तर बघू आता हा टेस्ट करून काय मला बोलणार आहे. ओके, तर हा फर्स्ट बाईट. पहिले आमच्या नवऱ्याला. तर इकडं माझा नवरा माझ्या पोराला टेस्ट करवताना, ओ माझ्या पोराला आवडलं, चांगली बात आहे. आता माझा नवरोबा पण टेस्ट करते, बघू आता काय बोलतात ते पण. तर ते शर्टलेस आहे, तर इग्नोर इट. एवढं मनावर घेऊ नका गाईस. आता ते पहिला खास खातोय, बघू काय बोलतो. बोलतो लय मस्त झाले, मस्त झाले. थँक्यू नवरोबा, थँक्यू थँक्यू थँक्यू. तर माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पोराला जाम आवडले. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून खाऊन पहा. खूप मस्त झाली होती एकदम, म्हणजे झटपट झटपट तर नाही बोलत, अर्ध्या तासात तरी बनवून जाते. आता इथे मी ओव्हर ऍक्टिंग करत होता ना, आणि इग्नोर करा यार, मला खरंच तुम्ही गाईस इग्नोर करून टाका प्लीज, इग्नोर मी. डोंट डिस्टर्ब मी. आता माझा नवरा आता भरवतोय मला खास, मी आता आम 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 हो 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 हो, काय मस्त झाली हे, असं विश्वासच वाटत नाही. मी म्हणा हो, थपथपा थपथपा मी स्वतःला थपथपा देत वर. बाय बाय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू रेसिपी सोबत. तर ही नक्कीच तुम्ही ट्राय करा, ही सोयाबीन खिमा मसाला खूप छान पैकी झालेली. ओके बाय गाईस.